बघा हे होतं सॉल्व एक्झाम्पल 4.1, हे होतं सॉल्व एक्झाम्पल 4.1 आणि ते आपलं सोडवून झालं आहे. त्याच्यानंतर हे होतं सॉल्व एक्झाम्पल 4.2, ते पण आपलं सॉल्व करून झालं आहे. आता आपल्याला सॉल्व एक्झाम्पल 4.3 घ्यायचं आहे. हे सगळ्यांचं राहिले म्हणजे इंटिग्रेटेड बॅचचं सुद्धा राहिलेलं आहे. सॉल्व एक्झाम्पल 4.3, सॉल्व एक्झाम्पल 4.3. आता हे जे असतं हे प्रिंटिंग मिस्टेक हा कॉमन पार्ट आहे. त्याचं कारण असं आहे की प्रूफ रिडिंग होत नाही. म्हणजे एकदा पेपर छापल्यानंतर म्हणजे कम्प्युटरमध्ये एकदा पेपर टायपिंग केल्यानंतर आपण त्याची प्रिंट काढतो, चेक करतो, परत प्रिंट करतो, रिटायपिंग करतो. असं बोर्डाकडनं होत नाही. कारण की जर प्रूफ रिडिंग केलं तर तो पेपर फुटू शकतो, म्हणून पेपरचं प्रूफ रिडिंग होत नाही. त्यामुळे टायपिंग एरर्स असतात आणि या सगळ्या पेपरमध्ये असतात. मग आता ह्या टायपिंग एरर्सचे मार्क्स कुठं भेटू शकतात तुम्हाला? कुठं टायपिंग एरर्स होऊ शकतात? न्यूमेरिकल्समध्ये होतात. त्यामुळे फिजिक्सच्या न्यूमेरिकल्स, केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्स आणि मॅथमॅटिक्सच्या न्यूमेरिकल्स ह्याच्यामध्ये तुम्ही नंबर टाकून येणं अपेक्षित आहे. फिजिक्सचे न्यूमेरिकल्स, केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि मॅथमॅटिक्सला तर सगळे न्यूमेरिकल्सच आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही नंबर टाकून थोडा गिवन शब्द, डाटा असा शब्द लिहून तुम्ही आलं पाहिजे. कारण जर न्यूमेरिकल चुकीचं असेल, कधी कधी काय होतं की त्या ठिकाणी किलो जूल, जूल हे जे आहेत ह्या प्रिंटिंग मिस्टेक होतात. हे लक्षात घ्या, कळलं? काही डाटा इनसफिशियंट राहतो, एखादी ओळच टायपिंग करायची राहते. जसं आपल्या अक्षय मॅडमकडनं पण टायपिंगच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याकडनं पण राहतं. त्याच्यामुळे न्यूमेरिकल्सचा नंबर टाकून येणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्समध्ये बघा असं 4/9 आहे किंवा 5/9 आहे. असं 4/9 रेज टू एक्स, 5/9 रेज टू 5 - x असं होतं. तर एक वर्ष प्रिंटिंग मिस्टेक काय झाली? तर एक वर्ष प्रिंटिंग मिस्टेक ह्या असं 4/9 झालं आणि हा मधलं डिव्हिजनची रेषा नव्हती. ही डिव्हिजनची जी रेषा आहे ना, ही रेषाच नव्हती. मग त्यावेळेस ते 3 मार्क कंपल्सरी सगळ्यांना दिले होते. आपल्या क्लासच्या मुलांनी ते 4/9 5/9 घेऊन सोडवलं होतं, पण सगळ्यांना मार्क्स मिळाले होते. त्याच्यामुळे न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला प्रिंटिंग मिस्टेक भेटू शकतात. केमिस्ट्रीमध्ये एखाद्या प्रश्नामध्ये पण प्रिंटिंग मिस्टेक होतात. कारण की हे असं जे तुमच्याकडं असा प्रकार आहे केमिस्ट्रीमध्ये, वरती प्लस मायनस मायनस असं काहीतरी लिहितात ना तुमच्याकडे, मायनस मायनस, तर त्याच्यामध्ये पण चुका होतात. त्याच्यामुळे चाणाक्ष राहा आणि प्रश्नांचे नंबर लिहून या. ओके, चल तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. मी आता काय बोललो ते कळलं का? त्यासाठी हो होऊन जाऊ द्या. आज आपलं ह्या 1.5 ते 2 तासामध्ये जे काय थर्मोडायनॅमिक्स राहिले ते पूर्ण होणार आहे. लक्षात? म्हणजे नंतर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना, चालत जाताना, समजा तुम्ही लायब्ररीवरनं चालत चाललेत, घरापासून चालत येत आहे किंवा तुम्हाला थोडासा टाईमपास करायचा आहे, घरामध्ये पण तुम्ही फिरताय, त्यावेळेस तुम्ही हेडफोन लावून त्या फक्त डेफिनेशन ऐकल्या तरी तुम्हाला तिथे साधारणपणे 10-15 मार्क मिळून जातील. ओके, तर हे परवाच्या लेक्चरला घडेल. आजच्या लेक्चरला मला हे संपवायचं आहे. चला, सो लेट अस स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. बघा, सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. 1 kg ऑफ लिक्विड. 1 kg ऑफ लिक्विड. क्वेश्चन खूप मोठा आहे, क्वेश्चन खूप मोठा आहे, पण परीक्षेला हा क्वेश्चन फोडून विचारू शकतात. त्यामुळे मी घेतोय. बघा, इथं मी म्हटलं गिवन दॅट m equal to 1.0 kg, m equal to 1.0 kg of liquid water. That is very important. वॉटर आहे ती 1 kg आहे. इज बॉइल्ड ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड हा बॉइलिंग पॉईंट आहे. अँड ऑल ऑफ इट्स कन्वर्टेड इन टू स्टीम. म्हणजे माझी जी पहिली प्रोसेस आहे, ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अशी आहे की इथे वॉटर होतं, ह्या वॉटरला काय केलं आहे? बॉईल केलं आहे. ह्या वॉटरला बॉईल केलं आहे आणि त्याच्यापासून स्टीम तयार केली. वॉटरला बॉईल केलं आणि त्याच्यापासून स्टीम तयार केली. ओके, आता मला सांगा या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ काय येईल? तर इथे जो रोल आहे तो रोल असणार आहे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. मी सांगितलं आहे ऑनलाईन लेक्चर तेव्हाच छान वाटतं जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली लिहित असणार आहे. आता तुम्ही गणित लिहिण्याची काही गरज नाही, गणित असं लिहू शकता 4.3 सॉल्व एक्झाम्पल 4.3. बघा, वॉटर इज बॉइल्ड अँड इट इज कन्वर्टेड इन टू स्टीम. म्हणजे इथं कोण येणार? लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. 1-2 मिनटं मला फक्त वेळ द्या. बघा, 2 प्रकारच्या हीट असतात, एक स्पेसिफिक हीट आणि दुसरी असते लॅटेंट हीट.
स्पेसिफिक हीट अँड लॅटेंट हीट. बघा स्पेसिफिक हीट म्हणजे अशी हीट की ज्या ठिकाणी काय होतं, देर इज राईज इन टेम्परेचर. इथे काय आहे, तर इथे आहे राईज इन टेम्परेचर. स्पेसिफिक हीट सो देर इज राईज इन टेम्परेचर बाय 1 degree centigrade or 1 degree Kelvin, by 1 degree centigrade or 1 degree Kelvin. So specific heat, it is the heat required to raise the temperature by 1 degree centigrade or 1 degree Kelvin. आता लॅटेंट हीट, व्हॉट इज द मीनिंग ऑफ लॅटेंट हीट? लॅटेंट हीट म्हणजे काय, तर लॅटेंट हीट म्हणजे अशी हीट असते की ज्या ठिकाणी फेज चेंज होते. फेज चेंज, देर इज फेज चेंज म्हणजे काय, सॉलिडचं काय होणार लिक्विड, लिक्विडचं काय होणार गॅस, आणि गॅसचं परत काय होणार सब्लिमेशन होऊन लिक्विड होणार. बरोबर. तर अशा पद्धतीने जिथं घडतं त्याला म्हणायचं लॅटेंट हीट. तर स्पेसिफिक हीट, देर इज रायझिंग टेम्परेचर ऑफ सबस्टन्स either solid, liquid or gas by 1 degree centigrade or 1 degree Kelvin. What is latent heat? In latent heat there is a phase change. म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं गॅसमध्ये होतं, गॅसचं लिक्विडमध्ये होतं. दोघांमधला डिफरन्स कळला का? स्पेसिफिक हीट आणि लॅटेंट हीट. दोघांमधला डिफरन्स कळला का? स्पेसिफिक हीट आणि लॅटेंट हीट. मग बघा इथे काय होतं, 1 kg ऑफ लिक्विड वॉटर इज बॉइल्ड at 100 degree centigrade and all of it is converted into steam. If the change of state म्हणजे चेंज ऑफ फेज टेक्स प्लेस ॲट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर जे आहे, जे फेज चेंज झाले ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाले. सो P इक्वल टू 1.01 इंटू 10⁵ पास्कल. सो P इक्वल टू 1.01 इंटू 10⁵ पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम. कॅल्क्युलेट द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम. पहिलं विचारलं आहे टू फाइंड. बघा टू फाइंड कॅल्क्युलेट द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम. क्यू किती आहे ते विचारलं आहे. त्याच्यानंतर काय विचारलं आहे, व्हॉट इज वर्क डन. बघा एनर्जी विचारली, त्याच्यानंतर विचारलं आहे वर्क डन बाय द सिस्टीम ड्युरिंग दिस चेंज अँड चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि DU किती आहे आणि DU किती आहे. आणि नंतर विचारलं आहे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. गिवन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. बघा गिवन पॉईंट आहेच अजून. व्हॉल्यूम ऑफ वॉटर चेंजेस फ्रॉम व्हॉल्यूम जो आहे तो 1 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पासून 1.67 इंटू 1.671. मॅडमचं काय ते टायपिंग मिस्टेक असेल आय थिंक सो. 7 मार्क आहेत त्या लेसनला. नाही तेवढंच आहे. 1.671 मीटर क्यूब व्हेन इन द फॉर्म ऑफ स्टीम. द लॅटेंट हीट. बघा लॅटेंट हीट यल म्हणजे लॅटेंट हीट. तर आपल्याला लॅटेंट हीट पण दिलं आहे, म्हणजे आपल्याला इनिशियल व्हॉल्यूम दिलं आहे. इनिशियल व्हॉल्यूम इज 1 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम दिलं आहे 1.671 मीटर क्यूब. अँड द लॅटेंट हीट इज 2256 किलो जूल पर kg. आता इथे लक्षात ठेवायचं किलो जूल पर kg आहे. ओके. आता ही तुम्ही जर पाहिलं तर लॅटेंट हीट जी आहे ती पर kg आहे. बरोबर. अँड दिस इज लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. सो द लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन इट इज गिवन 2256 किलो जूल पर kg. आता गणित किती सोपं आहे बघा. दिस लॅटेंट हीट इज पर kg. ही पर kg आहे म्हणजे 1 किलोला आहे. पण माझं वॉटर किती किलो आहे, 1 किलोचं आहे, 1 kgचं आहे, म्हणजे तेवढंच राहील. मग पहिला जो सोल्युशनचा प्रकार आहे क्यू काढायचा. तर क्यू इक्वल टू काय येणार बघा, मास इंटू लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. मग मास किती आहे, तर मास आहे 1.0 kg इंटू लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन इज 2256 किलो जूल पर kg. kgला kg कॅन्सल झाला, मग क्यू भेटला 2256 किलो जूल. सो दिस इज क्यू. इथे एक आपल्याकडे फॉर्म्युला आला आहे जो पानाच्या वरती तुम्ही लिहायचा आहे. एनर्जी ट्रान्सफर्ड इज मास इंटू लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. क्यू इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. इथे मला काय भेटलं आहे, तर या ठिकाणी मला क्यू भेटलेला आहे. इथे मला क्यू भेटलेला आहे.
सो दिस इज क्यू, हा क्यू आला. ओके, आता सेकंड पहा. सेकंड मला काय विचारलं आहे, मला विचारलं आहे वर्क डन, पण प्रेशर काय, कॉन्स्टंट प्रेशर. सो वर्क डन इन कॉन्स्टंट प्रेशर, वर्क डन इन कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, work done in constant pressure process, constant pressure. So W equal to, pressure is constant, so we have V2 minus V1. कारण वर्क डन एकच असतं हो, PdV, वर्क डन एकच असतं PdV. सो P into V2 minus V1. सो W equal to P कोण आहे, P म्हणजे प्रेशर. प्रेशर इज 1.01 into 10 raised to 5 into V2 व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती आहे, इनिशियल व्हॉल्यूम 1.671 minus 1 into 10 raised to -3. म्हणजे काय आलं बघा, W equal to 1.01 into 10 raised to 5 into 1.671 minus 0.001. बरोबर, एवढंच होणार ना. सो W equal to 1.01 into 10 raised to 5, याच्यातनं हे 001 गेला, 1.670. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतं 1.69 into 10 raised to 5 into 10 raised to 5 जूल, 10 raised to 5 जूल. पण इथे जर पाहिलं तर हे किलो जूल आहे, हे किलो जूल आहे आणि इथं जूल आहे, म्हणून याला आपण kg करणार. So W equal to 1.69 into 10 चा स्क्वेअर into 10 raised to 3 जूल. हे जे 10 raised to 3 जूल मी बाजूला घेतलं आहे त्याच्यापासून माझा किलो जूल तयार झाला. सो W equal to, आणि याने 100ने गुणलं तर 169 झाले, 169 झाले. इथं आलं किलो जूल, इथे आलं किलो जूल. ओके, किलो जूल. किलो जूलमध्ये काय केलं तर या ठिकाणी क्यू किती आहे, 2256 किलो जूल. मग वर्क डन आलं 169 किलो जूल. मग तिसरं, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, Q equal to डेल्टा U plus W. बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स Q equal to डेल्टा U plus W. क्यू किती आहे, 2256. क्यू आहे 2256. डेल्टा यू मला काढायचा आहे प्लस 169. सो डेल्टा यू इक्वल टू 2256 मायनस 169. सो 2256 मायनस 169. 16तनं 9 गेले 7, 15तनं 7 गेले 8, 2तनं 2 गेले. सो 2087. सो डेल्टा यू इक्वल टू 2087 किलो जूल. हे नोट्समध्ये नाही आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का, बोला, सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का. 4.3 क्लिअर, 4.4 क्लिअर आहे. त्याच्यानंतर मी 4.4 शिकवला होता बघा, हा होता 4.4. बोलायचंय क्लिअर झालं का. 4.4 शिकवला होता मी, 4.4 झाला आहे. 4.5 पण झाला आहे, 4.5 पण झाला आहे. इथे 4.6 पण झाला आहे. इथे 4.7 घ्यायचं आहे आपल्याला, 4.7. घ्यायचं आहे. पण 4.7 शिकण्यापूर्वी 4.7 आहे म्हणजे नोट्समध्ये 4.7 आहे, पण 4.6 समजण्यापूर्वी काही गोष्टी समजून घ्यायच्या, 4.7 साठी. लक्ष द्या. इम्पॉर्टंट इंटरकन्व्हर्जन्स फॉर adiabatic process. Important interconvergence for adiabatic process.
इम्पॉर्टंट इंटरकन्व्हर्जन्स फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय आहे बघा, ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय आहे तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये पी व्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट, पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट, पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट असं ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आहे. करेक्ट. म्हणजे काय होतं बघा, तर P1 V1 रेस टू गॅमा इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा, P1 V1 रेस टू गॅमा इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा. म्हणजे P1 अपॉन P2 इक्वल टू V2 अपॉन V1 रेस टू गॅमा. ओके. मग हे गॅमा जर इकडे आला तर मायनस गॅमा होईल बघा. म्हणजे काय होईल, P1 बाय P2 रेस टू, इथे काय होईल 1 अपॉन गॅमा होईल, 1 अपॉन गॅमा. म्हणजे जर मला इथला गॅमा काढायचा असेल तर मी काय म्हणणार, टेकिंग 1 अपॉन गॅमा ऑन बोथ साईड. मग इथे येणार 1 अपॉन गॅमा, इथे काय होणार V2 बाय V1 रेस टू गॅमा इंटू 1 बाय गॅमा म्हणजे 1 आलं बरोबर. म्हणजे V2 बाय V1 काय आला, V2 बाय V1 इज P1 बाय P2 रेस टू 1 बाय गॅमा, 1 बाय गॅमा. म्हणजेच काय हो, P1 बाय P2 रेस टू गॅमा मायनस 1. म्हणजेच काय हो, P2 बाय P1 रेस टू गॅमा, P2 बाय P1 रेस टू गॅमा, P2 बाय P1 रेस टू गॅमा. इथे एक मला इम्पॉर्टंट एक्सप्रेशन भेटलं होतं आणि मला अजून एक इम्पॉर्टंट एक्सप्रेशन ते इथे भेटले. ओके. कॉमन पीपल्सला, कॉमन टीचर्सला, कॉमन स्टुडंट्सला हे येत नाही. वी आर स्पेशल. बघा हे पहिलं सगळ्यांना कळलं का. पुढे जाऊया आपण आता. बघा आता माझ्याकडे रिलेशन कशामध्ये भेटलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम, प्रेशर अँड व्हॉल्यूम, प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन आता मला भेटलं आहे. मला रिलेशन जे भेटलं आहे ते प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं भेटलं आहे. जरा याला लाईट कलर करतो मी, लईच डार्क दिसतं आहे बघा. हे रिलेशन जे आहे ते रिलेशन कशामधलं भेटलं आहे, प्रेशर अँड व्हॉल्यूम, प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं भेटलं आहे. आता मला प्रेशर आणि टेम्परेचरकडे जायचं आहे किंवा व्हॉल्यूम आणि टेम्परेचरकडे जायचं आहे. तिसरं बघा, नीटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, CETसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. आता बघा काय सांगा, पी व्ही इक्वल टू, बघा एक मिनिट, पी व्ही इक्वल टू काय आहे, पी व्ही इक्वल टू NRT बरोबर. म्हणजे पी व्ही इक्वल टू NRT, पी व्ही इक्वल टू NRT. म्हणजे काय येणार, P1 V1 इक्वल टू NRT1, P1 V1 इक्वल टू NRT1 किंवा P2 V2 इक्वल टू NRT2. गुड. आता इथे जे माझ्याकडे एक्सप्रेशन ते P1 बाय P2 मध्ये मी असं म्हटलं व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. तर काय लो P1 बाय P2 काय येईल सांगा, P1 बाय P2 काय येईल, 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 T1 बाय T2, P1 बाय P2 काय येईल, T1 बाय T2. मला कशामध्ये पाहिजे, मला टेम्परेचर आणि व्हॉल्यूममध्ये पाहिजे. एक मिनिट, असं नाही जायचं. ओके. काय बघा लक्ष द्या, P1 बाय P2 इक्वल टू P1 बाय P2, P1 बाय P2 इक्वल टू V2 बाय V1 रेस टू गॅमा. करेक्ट. आता P म्हणजे कोण आहे, PV इक्वल टू NRT. P म्हणजे कोण आहे, सिम्पल, PV इक्वल टू NRT. P कोण आहे, NRT बाय V. मग काय येणार, NRT1 बाय V1. करेक्ट. P2 कोण आहे सांगा, NRT2 बाय V2, NRT2 बाय V2 इक्वल टू V2 बाय V1 रेस टू गॅमा. NR कॅन्सल, NR कॅन्सल. म्हणजे काय आलं, दिस इज T1 बाय T2, T1 बाय T2, V2 वरती गेला
सो V2 बाय V1 इक्वल टू V2 बाय V1 रेज टू गॅमा. मग T1 बाय T2 इक्वल टू काय आलं V2 बाय V1 रेज टू गॅमा अपॉन V2 बाय अपॉन V2 बाय V1. म्हणजे काय आलं बघा, दिस T1 बाय T2 इज इक्वल टू V2 बाय V1 रेज टू इथे 1 आहे, सो गॅमा मायनस 1. सो T1 बाय T2, दिस T1 बाय T2 by T2 equal to V2 by V1 raised to gamma minus 1. So this is also very important relation. तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं रिलेशन आहे. सो T1 by T2 equal to V2 by V1 raised to gamma minus 1. आता माझ्याकडे रिलेशन कोणतं आलं बघा, माझ्याकडे पहिलं रिलेशन आलं होतं, फर्स्ट रिलेशन, दिस P1 by P2 इक्वल टू V2 बाय V1 रेज टू गॅमा. माझ्याकडे दुसरं रिलेशन आलं होतं, कोणतंही एकच लक्षात ठेवा ना. इथं आलं तर T1 बाय T2 इक्वल टू V2 बाय V1 रेज टू गॅमा मायनस 1. प्रेशर अँड व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आता मी अजून एक काढणार, टेम्परेचर आणि प्रेशर म्हणजे मला व्हॉल्यूम रिप्लेस करायचं आहे. चौथं बघा, मी असं म्हणणार अगेन P1 बाय P2 इक्वल टू V2 बाय V1 रेज टू गॅमा. बरोबर आहे ना. प्रेशर हा व्हॉल्यूमशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. त्यामुळे P1च्या समोर काय आला V2 आणि ॲडियाबॅटिक इंडेक्समध्ये नुसता V नाही आहे तर V रेज टू गॅमा आहे. ओके, आता मी रिप्लेस करतो V2 बाय V1. सो P1 बाय P2 इक्वल टू दिस V2 PV इक्वल टू NRT. सो V इक्वल टू NRT बाय P1. बघा, NRT2 बाय P2 डिवायडेड बाय NRT1 बाय P1 रेज टू गॅमा. काय आलं, NR कॅन्सल. सो P1 बाय P2 इक्वल टू दिस इज T2 बाय T1 बघा, T2 बाय T1 रेज टू गॅमा आणि हे P1 वरती जाणार. सो P1 बाय P2 रेज टू गॅमा, P2 खाली P1 वरती. ओके, आता हा इकडे येणार. सो P1 बाय P2 डिवायडेड बाय P1 बाय P2 रेज टू गॅमा इक्वल टू T2 बाय T1 रेज टू गॅमा. मग इथे 1 आहे, सो 1 मायनस गॅमा. मग T2 बाय T1 रेज टू गॅमा इक्वल टू P1 बाय P2 रेज टू 1 मायनस गॅमा. गॅमाने डिवाइड केलं, सो T2 बाय T1 इक्वल टू P1 बाय P2. काही चुकलं आहे का माझं, जरा चेक करावं. P1च्या समोर V2 असतो. सो P1 बाय P2 इक्वल टू V2 बाय V1 रेज टू गॅमा. मग इथे येणार T2 बाय P2, P1 वरतीच गेला ना इथे, बरोबर आहे ना. इथे खाली झाला, हा 1 मायनस गॅमा आला. सो T2 बाय T1 रेज टू गॅमा इक्वल टू 1 मायनस गॅमा. नाही, बरोबर चाललंय. आता इथे मी काय करणार, 1 बाय गॅमा पॉवर घेणार. सो 1 मायनस गॅमा अपॉन गॅमा. मग आपल्याकडे तिसरं रिलेशन भेटलं, ते म्हणजे T2 बाय T1. दिस T2 बाय T1 इज इक्वल टू P1 बाय P2 इज इक्वल टू P1 बाय P2 रेज टू काय आलं, 1 मायनस गॅमा अपॉन गॅमा. सो दिस इज इन प्रेशर अँड टेम्परेचर. बघा, संपले वाले.
तुम्हाला नाही आठवलं तुम्ही ऑन द स्पॉट काढू पण शकता, तयार पण करू शकता, त्यासाठी शिकवलं, बाकी काहीच नाही. ओके, आता आपल्याला तो प्रॉब्लेम्स घ्यायचा आहे. 4.7. Question 4.7. An ideal gas of volume 1.0 L is adiabatically compressed. An ideal gas of volume, याचं व्हॉल्यूम दिलं 1.0 L, याचं व्हॉल्यूम दिलं 1.0 L, is adiabatically, process adiabatically compressed to 1/15th of its initial volume. 1/15th of its initial volume. म्हणजे फायनल व्हॉल्यूम जे आहे बघा, गिवन फायनल व्हॉल्यूम जे आहे गिवन, सो फायनल व्हॉल्यूम इज 1/15th ऑफ इनिशियल व्हॉल्यूम अँड द इनिशियल व्हॉल्यूम इज गिवन. इनिशियल व्हॉल्यूम इज 1.0 लिटर, म्हणजेच 1 × 10⁻³ मीटर क्यूब. काल शिकवले मी. म्हणजे माझ्याकडे V2/V1 किती आला? V2/V1 इज 1/15. V2/V1 इज 1/15. हे नोट्समध्ये आहे, हे इंटिग्रेटच्या मुलांना शिकवलेलं आहे. सो V2/V1 इक्वल टू 1/15. इट्स इनिशियल प्रेशर अँड टेम्परेचर. इट्स इनिशियल प्रेशर, त्याचं इनिशियल प्रेशर म्हणजे P1 इक्वल टू किती आहे? 1.01 × 10⁵ पास्कल. आणि त्यांचं टेम्परेचर जे आहे T1 ते 27 डिग्री सेंटीग्रेड आहे. 27 + 2 73. इट इज इक्वल टू 300 केल्विन. बघा, त्याचं इनिशियल प्रेशर, त्याचं प्रेशर आणि काय दिलं आहे? टेम्परेचर. एवढं प्रेशर आहे आणि एवढं टेम्परेचर आहे. गिवन CV दिला आहे आपल्याला. बघा, CV फॉर आयडियल गॅस, हा CV दिला आहे आणि हा गॅमा दिला आहे. बघा, CV दिला आहे स्पेसिफिक हीट, त्याची काही गरज पडत नाही आपल्याला. CV इक्वल टू 20.8 जूल मोल (-1) केल्विन (-1) जूल पर मोल केल्विन असं पाहिजे होतं. हां, तेच की, इथं जूल पर मोल असं पाहिजे होतं. अँड गॅमा इक्वल टू 1/4 गॅमा दिला आहे. मग कॅल्क्युलेट, त्यांनी काय विचारलं आहे बघा, त्यांनी पहिलं विचारलं आहे कॅल्क्युलेट फायनल प्रेशर टू फाइंड. हा या पुस्तकातला सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहे ह्या पुस्तकातला. कॅल्क्युलेट फायनल प्रेशर म्हणजे तुम्हाला P2 विचारला आहे. सो P2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. वर्क डन विचारलं आहे. सो W इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर फायनल टेम्परेचर विचारलं आहे. सो T2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. हाऊ वूड युअर आन्सर चेंज इफ द प्रोसेस इज आयसोथर्मल. ठीक आहे, आपण सध्या ॲडियाबॅटिकसाठी तरी काढूया. खूप लेंदी क्वेश्चन आहे, पण त्याला आपण 2 भागांमध्ये कन्वर्ट करूया. पहिलं ॲडियाबॅटिकसाठी काढायचे, नंतर आयसोथर्मलसाठी काढायचे. ओके, चल. तर आता आपल्याला पहिलं काढायचं आहे P2. पहिला काय काढायचं आहे? P2. मग मी जे तुम्हाला रिलेशन शिकवले, आत्ता जे शिकवलं ते यासाठीच होतं रे बाळांनो. सोल्युशन बघा काय, फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस काय येतं? P1/P2 इक्वल टू, उलटं असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. प्रेशर इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो P1च्या समोर V2 येणार आणि काय आलं होतं? गॅमा. आता आपल्याकडे V2/V1 आहे आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे P2 पाहिजे. मग आपण उलटं करूया याला. दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतल्यावर काय इंडेक्स चेंज होणार नाही. सो P2/P1 इक्वल टू V1/V2 रेस टू गॅमा. दोघांचा रेसिप्रोकल घेतला. टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साईड्स. असं का केलं तर मला P2 पाहिजे. सो P2 इक्वल टू, अरे असं का करतोस रे मधी. सो P2 इक्वल टू P1 इंटू दिस इज V1/V2 रेस टू गॅमा. सो व्हॉट इज P1? 1.01 इंटू 10⁵ इंटू V1/V2. V2/V1 हे 1/15 आहे, म्हणजे हा 15 रेस टू गॅमा म्हणजे 1.4.
ओके, तर आता हे तुम्ही काय करायचं, लॉग टेबलनी सोडवायचं आहे. लॉग टेबलनी सोडवायचं आहे. हा 1.4 आहे, लॉग टेबलनी सोडवायचं आहे. लॉग टेबलनी सोडवलं तर आन्सर येणार 44.8 इंटू 10⁵ पास्कल येणार. तर हे आलं फायनल प्रेशर विचारलं होतं आपल्याला, बरोबर. फर्स्ट थिंग कम्प्लिटेड, पहिली गोष्ट क्लिअर झाली. P2 विचारलं होतं. नेक्स्ट विचारलं आहे वर्क डन. पण वर्क डन कशामध्ये, ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. वर्क डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो W इक्वल टू P2 V2 मायनस P1 V1 डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. काल शिकवलं मी ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये इथे 1 इकडे येतो. सो फायनल प्रेशर इज 44.8 V2. आता V2 माहीत नाही आहे, पण V2 काय आहे, इट इज V1/15. V1 माहीत आहे ना, पण चला V2 मांडूया. V2 काय आहे, V2 काय, V2 is V2/V1 is 1/15. So your V2 is V1/15. This is V1/15 minus P1, pressure P1 1.01 into 10⁵ into V1 divided by 1 minus 1.4. सो मी V1 कॉमन घेतला किती झालं, 44.8 अपॉन 15 मायनस 1.01 इंटू 10⁵ डिवायडेड बाय मायनस 0.4. V1 दिलेलं आहे आपल्याला. द V1 इज गिवन 1 लिटर. सो 1 इंटू 10⁻³ इंटू इथे 15ने भाग द्यायचा. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं का तुम्हाला W भेटेल. अँड दॅट W इक्वल टू -494 जूल. W इक्वल टू -494 जूल. आता लास्ट मला काढायचं आहे टेम्परेचर काय असेल. तर त्यासाठी आपण रिलेशन शिकलो मगाशी. रिलेशन शिकलो आपण दिस T2/T1. मगाशी रिलेशन शिकलो आपण T2/T1 इक्वल टू V1/V2 रेस टू γ-1. सो T2 इक्वल टू T1 इंटू दिस इज V1/V2 रेस टू 1.4 मायनस 1. इनिशियल टेम्परेचर इज गिवन. इनिशियल टेम्परेचर 300 केल्विन आहे. आता V1/V2 नाही, माझ्याकडे V2/V1 आहे, बरोबर ना. तो V2/V1 किती आहे, 1/15, बरोबर. मग हा किती येणार, 15 रेस टू 0.4. सो 15 रेस टू 0.4. परत एकदा हे लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. आणि याचं उत्तर येतं 886 केल्विन. सो T2 इक्वल टू 886 केल्विन, म्हणजेच काय आलं, 613 डिग्री सेंटीग्रेड. इथे आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला आहे. आता असाच त्यांनी सेम डेटा घ्यायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की सेम डेटा घ्या आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी काढा. सेम डेटा घ्या आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी हाऊ वुड युअर आन्सर चेंज इफ द प्रोसेस वेअर आयसोथर्मल जर प्रोसेस असेल तर तुमचे आन्सर्स काय चेंज होतील असं विचारलं आहे. तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपला वर्डनचा फॉर्म्युलाच वेगळा आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्डन काय असतं, वर्डन असतं 2.303 NRT log of V2/V1 टू द बेस 10 V2/V1. तर हे कोणासाठी होणार, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये.
त्यांचं म्हणणं आहे की डेटा सेम ठेवला आणि प्रोसेस चेंज केली तर वर्क डन किती असेल, ते एवढा आन्सर येणार. तर नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन नाही घेतलेला इंटिग्रेटेडला 4.8 सॉल्ड एक्झाम्पल 4.8. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक पी व्ही डायग्रॅम दिलेली आहे, पी व्ही डायग्रॅम, अँड दिस इज फॉर सायक्लिक प्रोसेस. हे सायक्लिक प्रोसेससाठी आहे. तुम्हाला थोडंसं माझं बोर्डाचे पेपर चालू आहेत आणि माझं टीचिंग स्लो वाटत असेल, त्याचं कारण असं आहे बाळांनो, लक्षात घ्या की हे मी MGV HRMला पहिल्यांदा शिकवतो आणि चॅप्टर लेंदी आहे, चॅप्टर अवघड आहे. आणि कालच्या पेपरवरनं तुमचं काय ॲनालिसिस आलं, तर कालच्या पेपरवरनं हे ॲनालिसिस आलं की रिड्यूस पार्ट विचारला जातो आहे, हे का नाही, रिड्यूस पार्ट विचारला जातो आहे. रिड्यूस पार्ट मागच्या वर्षी जो रिड्यूस पार्ट होता, आता याच्यामध्ये लक्षात घ्या की फ्री एक्सपान्शनपर्यंतच होतं. हे जे हीट इंजिन, रेफ्रिजरेटर जे आहे, स्टर्लिंग सायकल, कार्नॉट सायकल, हे रिड्यूस पार्ट होता. म्हणजे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. कार्नॉटवरती तर येणार आहे, प्रॉब्लेमवरती ऑलरेडी प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत बघा. सो दिस इज द सायक्लिक प्रोसेस फ्रॉम इनिशियल स्टेट A टू फायनल स्टेट B and again from final state B to initial state A. या पद्धतीने आलं. ओके. The total work done in the cyclic process is shown in figure 4.1, 4.19. ही फिगर जी आहे ती 4.19 आहे, 4.19. and the total work done is given, आणि त्यांनी वर्क डन दिलं आहे दॅट W इक्वल टू, बघा त्याचे वर्क डन त्यांनी दिलं आहे ते -1000 जूल आहे. that work done is -1000 joule. The work done is -1000 joule. What does the negative sign indicates? Negative sign indicate काय करतं आहे? What the negative sign indicate? The negative sign indicates that this is the work done on the system. म्हणजे पहिल्याचं उत्तर निगेटिव्ह साईन. हे जे निगेटिव्ह साईन आहे, हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत आहे? दिस इज द वर्क डन ऑन द सिस्टीम. दिस इज वर्क डन ऑन द सिस्टीम. ओके. सेकंड त्यांनी काय विचारले बघा, निगेटिव्ह साईन मीन व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी अँड द हीट ट्रान्सफर ड्युरिंग दिस प्रोसेस. व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी अँड हीट ट्रान्सफर इन दिस प्रोसेस. फार भारी क्वेश्चन विचारलं आहे बघा. व्हॉट इज दिस? दिस इज सायक्लिक प्रोसेस. ही सायक्लिक प्रोसेस आहे. आणि कालच्या लेक्चरलाच आपण पाहिलं आहे इन सायक्लिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0. फार महत्त्वाचं आहे बघा. In cyclic process, change in internal energy is 0. Change in internal energy is 0. हे झालं. मग त्यांनी विचारलं व्हॉट इज इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी काय, तर इंटरनल एनर्जी काय झाली 0. आणि त्यांनी C विचारला आहे व्हॉट हॅपन इफ द डायरेक्शन ऑफ द सायकल इज चेंज्ड. बरोबर. व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी अँड द हीट ट्रान्सफर. आता हीट ट्रान्सफर येणार ना, सो Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. सो Q इक्वल टू हा 0 आहे प्लस W. सो Q इक्वल टू W कोण आहे, -1000 जूल. तर Q आला -1000 जूल. Q आला -1000 जूल. सो Q इज -1000 जूल. हे आपलं B झालं. C विचारलं आहे त्यांनी व्हॉट हॅपन इफ द डायरेक्शन इज रिव्हर्स्ड. इफ द डायरेक्शन ऑफ द सायकल इज चेंज द वर्क डन विल बी पॉझिटिव्ह. हे कोणी पण सांगेल. जर साईन चेंज केलं, साईन चेंज, बरोबर, साईन चेंज होणार का, डायरेक्शन चेंज. मग वर्क डन जे आहे ते काय होणार 1000 जूल. वर्क डन 1000 जूल होणार. समजला क्वेश्चन. 4.8 कळला का, 4.8 कळला का बाळांनो. हे विसरू नका, MCQला येऊ शकतं रे. इन सायक्लिक प्रोसेस डेल्टा U इज 0. इन सायक्लिक प्रोसेस डेल्टा U इज 0. डेल्टा U कुठं 0 असतो सांगा बरं मला. डेल्टा U कुठे 0 असतो. ह्याच्यामुळे काय होतं माहिती का, तुमचं केमिस्ट्रीचं पण होतं आहे. केमिस्ट्रीचा थर्मोडायनामिक्स पण चांगला होतो आहे. बघा वर्क डन, मी पहिला डेल्टा Q घेतो. बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. Q कुठे 0 असतो, Q 0 असतो ॲडियाबॅटिक प्रोसेसला. Q 0 असतो. अजून कुठं असतो, फ्री एक्सपान्शनला 0 असतो. बरोबर, Q 0 असतो. डेल्टा U कुठं 0 असतो, आयसोथर्मल
आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू 0 असतो. डेल्टा यू कुठं 0 असतो? अजून सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसमध्ये डेल्टा यू 0 असतो. बरोबर, सायक्लिक प्रोसेसमध्ये 0 असतो. अजून कुठं असतो? फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन इथे पण तो 0 असतो. आता डब्ल्यू कुठं 0 असतो? वर्डन. वर्डन इज 0 इन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये पण काय असतं? वर्डन 0. वर्डन इज 0 इन आयसोकोरिक प्रोसेस. अजून कुठं असतं? फ्री एक्सपान्शन. म्हणजे फ्री एक्सपान्शन ही एकमेव प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये क्यू 0 असतो, डेल्टा यू 0 असतो आणि डब्ल्यू पण 0 असतो. तर हे जे काय मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे आत्ता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे हे अजिबात विसरू नका. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बोर्डची परीक्षा असो, CET असो, JEE असो, अजिबात विसरायचं नाही. लक्षात घ्या, हे अजिबात विसरू नका. आता विसरेल का तुमचं हे? जस्ट रिकॉल. क्यू कुठं 0 असतो? ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस, नो हीट एंटर्स द सिस्टीम, नो हीट लिव्स द सिस्टीम. आणि फ्री एक्सपान्शन. इन डेल्टा यू कुठं 0 असतो? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. डेल्टा यू, इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. आयसोथर्मल प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस. ओके, तर क्वेश्चन 4.8 आपला क्लिअर झाला. 4.9 पण शिकवलं होतं मी ऑलरेडी. बघा, अनसॉल्व 13. अनसॉल्व 13 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. फार कमी मुलांना येईल जर परीक्षेला आला तर. हा an ideal monoatomic gas is adiabatically compressed so that its final temperature, याचं फायनल टेम्परेचर जे आहे ते ट्वाईस आहे. सो फायनल टेम्परेचर म्हणजे T2 इज ट्वाईस द इनिशियल टेम्परेचर म्हणजे T1. व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर? मग फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर याचा रेशो काय असेल? व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इट्स इनिशियल प्रेशर? म्हणजे रिलेशन मला कशामधलं पाहिजे? प्रेशर आणि टेम्परेचरमधलं. बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे P1/P2 ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये P हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे V2/V1 रेज टू गॅमा. वी वॉन्ट प्रेशर अँड टेम्परेचर, म्हणजे व्हॉल्यूमला मला रिप्लेस करायचं आहे. सो P1/P2 इक्वल टू व्हॉल्यूम, दिस इज nRT2/P2 डिवायडेड बाय दिस इज nRT1/P1 रेज टू गॅमा. So P1/P2 equal to nr cancel. So T2/T1 raised to gamma. इथं वरती आलं P1/P2 raised to gamma. ह्याला इकडे घ्या, ह्याला इकडे घ्या, म्हणजे हे काय होईल? P1/P2 अपॉन गॅमा, वरती गेल्यानंतर 1 मायनस गॅमा. सो P1/P2 raised to 1 मायनस गॅमा इक्वल टू T2 रे यार. सो T2/T1 रेज टू गॅमा. आपल्याला हा प्रेशर विचारलाय. सो P1/P2 इक्वल टू T2/T1 रेज टू गॅमा अपॉन 1 मायनस गॅमा. पुट द व्हॅल्यूज. T2/T1 इथं हे फार महत्त्वाचं आहे. T2/T1 याला ऑफ करतो. इथे हे फार महत्त्वाचं आहे की T2/T1 काय आलाय? So T2/T1 equal to 2. So this is 2. गॅमाची व्हॅल्यू किती असते? 1.4. नाही, मोनो ॲटॉमिक गॅस आहे ना, मोनो ॲटॉमिक गॅस. मोनो ॲटॉमिक गॅसला किती घेतली रे? नोट्समध्ये आहे ना हा प्रश्न, प्लीज नोट्समध्ये बघून सांगा. मोनो ॲटॉमिक गॅसला किती घेतली? चार्ट पण लिहून दिलेला आहे वरती. मोनो ॲटॉमिक गॅससाठी सांगा मला. मोनो ॲटॉमिक गॅससाठी सांगा. 5/2. सो 5/2 अपॉन 1 मायनस 5/2. सो दिस P1/P2 इक्वल टू 2 रेज टू, दिस इज 5/2. 1 मायनस 5/2, 2 मायनस 5 म्हणजे मायनस 3/2. 2/2 गेला.
सो P1/P2 इक्वल टू 2⁻⁻⁵ म्हणजे 1/2⁻³ परत एकदा त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला लॉग टेबलनी काढावं लागेल. सो P1/P2 इक्वल टू 0.5⁵. चला हा क्वेश्चन कंप्लीट झाला. हा क्वेश्चन घ्यायचा आता. नीट आणि JEE आणि CETला येणारे असे प्रश्न. ए हायपोथेटिकल थर्मोडायनामिक सायकल इज शोन इन द फिगर. कॅल्क्युलेट द वर्क डन इन 25 सायकल्स. आपला वर्क डन विचारला इन 25 सायकल्स. ए हायपोथेटिकल थर्मोडायनामिक सायकल इज शोन इन द फिगर. कॅल्क्युलेट द वर्क डन इन 25 सायकल्स. आता सगळ्यात पहिलं बघा इथं 11 आहे, इथं 11 आहे आणि इथं किती आहे 1. सो व्हॉट इज दिस डिस्टन्स किती आलं 11 - 10. 11 - 1 म्हणजे किती आलं 10. मग 10 काय आलं प्रेशर आलं 10. सो प्रेशर इज 10. कशामध्ये प्रेशर P इक्वल टू 10 × 10⁵. 10 × 10⁵ काय आलं पास्कल. इथं दिले बघा ना, तुम्ही पुस्तक समोर ठेवलं तर इथं P म्हटलंय 10⁵ पास्कल. 10⁵ पास्कल. तर हे 10 आलं म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे 10 आलं. आता हे डिस्टन्स बघा हा 6 आहे, इथं 6 आहे आणि इथं 2 आहे. मग हा 6 - 2 किती आला 4. पण 4 × काय आहे 4 × 10⁻³ म्हणजे व्हॉल्यूम जे आहे हे व्हॉल्यूम किती आलं 4 × 10⁻³ m³. मला सांगा हाईट आणि विड्थ सेम आहे का हो. इथं 10 आहे तर इथं 4 आहे. हे सर्कल आहे का. मी काय म्हणतोय हे जे इथं नाव देतो हा A आणि हा B, हा A पॉईंट आणि हा B पॉईंट हे 10 आलं. हा पॉईंट कोण आहे C आणि हा पॉईंट कोण आहे D. मग मला सांगा CD किती आहे 4. म्हणजे AB जो आहे तो AB आला आहे 10 × 10⁵ पास्कल बिकॉज AB इज प्रेशर आणि व्हॉल्यूम कोण आहे तर व्हॉल्यूम CD आहे आणि ते किती आहे 4 × 10⁻³ m³. मी विचारलंय तुम्हाला हे सेम आहेत का. सेम नाही आहेत. AB हा डायमीटर 10 आहे आणि CD हा डायमीटर 4 आहे म्हणजे सर्कल नाही आहे. नॉट ए सर्कल. हे सर्कल नाही आहे. मग हा काय आहे दिस इज इलिप्स. हे इलिप्स आहे. ओके. सो व्हॉट इज वर्क डन. वर्क डन इज द एरिया. अंडर द कर्व. Work done is the area under the curve. Work done is the area under the curve. मग work done काय येणार एरिया ऑफ कर्व म्हणजे work done काय येणार एरिया ऑफ इलिप्स. मग इलिप्सचा एरिया काय असतो पाय AB. इलिप्सचा एरिया काय असतो पाय AB. इलिप्सचा एरिया असतो पाय AB. आता बघा जो मोठा ॲक्सिस आहे तो 2A असतो. मग 2A कोण 10 × 10⁵ पास्कल म्हणजे A किती आला 5 × 10⁵ पास्कल. ही पहिली डेव्हलपमेंट. दुसरी छोटा जो असतो तो 2B असतो. असं इलिप्स आहे ना. मग ह्या इलिप्समध्ये हा मेजर ॲक्सिस आहे. हा मेजर ॲक्सिस किती असतो 2A आणि इथे हा मायनर ॲक्सिस आहे. हा मायनर ॲक्सिस असतो 2B. मग 2B किती आलं बघा 4 × 10⁻³ m³. मग B किती आलं 2 × 10⁻³ m³. मग W इक्वल टू पाय इंटू A किती आलं 5 × 10⁵ इंटू 2 × 10⁻³ सो W 5 × 10 सो पाय इंटू 10 × 10⁵ इंटू 10⁻³ हे 5 - 3 किती आले 2
सो डब्ल्यू इक्वल टू पाय म्हणजे 3.14 हे 1 आहे 5 आणि 1 6 झाले 6मधनं 3 गेले 3 10⁻³ मग डब्ल्यू इक्वल टू किती आलं 314 3 0 1 2 3 किती डेसिमल प्लेस सरकवायचे 2 म्हणजे डब्ल्यू इक्वल टू किती आलं 314 40 काय आलं जूल वी वॉन्ट इन 25 सायकल्स डब्ल्यू इक्वल टू एरिया ऑफ कर्व इन फॉर 1 सायकल हे 1 सायकलसाठी आहे दिस इज फॉर 1 सायकल मग टोटल वर्क डन इन 25 सायकल्स आपल्याला 25 सायकलमधलं वर्क डन विचारलं आहे याचा अर्थ त्या वर्क डनला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं 25ने कितीने मल्टिप्लाय करायचं 25ने मग डब्ल्यू इक्वल टू 3140 इंटू 25 सो डब्ल्यू इक्वल टू 314 गुणिले 25 25 चौक 100 10 आले 25 एक 25 आणि 10 35 3 आले 25 3 75 75 आणि 3 78 म्हणजे 7850 हा 0 वर्डन एवढं आलं दिस इज इन जूल मग किलो जूल 1 2 3 78.5 हे काय आलं किलो जूल करेक्ट आन्सर आहे पुस्तकात असं दिलं आहे 7.85 इंटू 10⁻⁵ जूल सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का अभ्यासात स्पीड घ्या जसं रनिंगची स्पर्धा असते सायकलिंगची स्पर्धा असते अजून कोणती स्पर्धा असते त्या सगळ्या स्पर्धेमध्ये जो इनिशियल स्पीड घेतो तो जिंकतो त्यामुळे अभ्यासात पण स्पीड घ्या बघा आता या फिगरमध्ये आपल्याला व्हीटी डायग्रॅम दिलेली आहे क्वेश्चनच काय म्हणतोय बघा बघा द फिगर शोज व्हीटी डायग्रॅम फिगरमध्ये व्हीटी डायग्रॅम फॉर 1 सायकल ड्रॉ त्याची पी व्ही डायग्रॅम काढा आणि पी टी डायग्रॅम काढा चला आपण पहिल्यांदा काढूया पी व्ही डायग्रॅम पहिले इथे लिहितो इथं व्हॉल्यूम आहे आणि इथं टेम्परेचर आहे बरोबर आता तुम्ही जर पाहिलं तर हा जो बी सी आहे ह्या बी सीला काय आहे बघा ह्या बी सीला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बी सीला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस आहे अशा प्रकारचे प्रॉब्लेम कसे टॅकल करायचे नोनपासून अननोनकडे जायचे मला काय माहिती आहे मला बी टू सी माहिती आहे टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आयसोथर्मल प्रोसेस ए टू बी बघा आता डी टू ए बघा आता बी टू सी व्हॉल्यूम काय झालं आहे इथे व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आहे ना बीला व्हॉल्यूम जास्त आहे आणि सीला व्हॉल्यूम काय झालं कमी झालं म्हणजे आयसोथर्मल काय आहे आयसोथर्मल कॉम्प्रेशन म्हणजे बी टू सी जे आहे ते आहे आयसोथर्मल कॉम्प्रेशन माझी पहिली प्रोसेस वाचून झाली की बी टू सी जे आहे ते आहे आयसोथर्मल कॉम्प्रेशन डी टू ए बघा डी टू ए परत एकदा काय आहे टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आयसोथर्मल प्रोसेस आहे पण इथे व्हॉल्यूम वाढतंय वरती चाललंय ना व्हॉल्यूम वाढत चाललंय सो दिस इज आयसोथर्मल एक्सपान्शन व्हॉल्यूम वाढलंय इथं असणारं व्हॉल्यूम आणि इथं असणारं व्हॉल्यूम बघा इथे असणारं व्हॉल्यूम ह्याला V1 म्हटलं याला V2 म्हटलं याला V3 म्हटलं तर व्हॉल्यूम वाढलंय सो दिस आयसोथर्मल एक्सपान्शन म्हणजे माझ्याकडे प्रोसेस आली डी टू ए इट इज आयसोथर्मल एक्सपान्शन D2A आयसोथर्मल एक्सपान्शन आता A to B जर तुम्ही पाहिली प्रोसेस A to B जर पाहिली तर A to B ला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का नाही व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे का नाही A to Bचं जर वाचन केलं A to Bच्या प्रोसेसचं जर वाचन केलं तर ही तिरकी प्रोसेस आहे याचा अर्थ टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही आहे मग उरलं कोण उत्तर तुम्ही देणार A to B ला
ए टू बीला टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं तर आडवी रेषा आली असती, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं तर उभी रेषा आली असती. तिरकी रेषा आहे म्हणजे काय कॉन्स्टंट आहे मला सांगा. काय उरलं ए टू बी. ए टू बी मध्ये काय कॉन्स्टंट राहिलं. टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे, उभा ॲक्सिस नाही आहे, आडवा नाही आहे, प्रेशर राहिला. एकच आहे ना प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर. असं काय करताय तुम्ही राव. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर अशाच डायग्रॅम आहेत ना. एकतर पी व्ही डायग्रॅम, पी टी डायग्रॅम, व्ही टी डायग्रॅम. म्हणजे इथं प्रेशर कॉन्स्टंट आलं आणि इथं व्हॉल्यूम वाढलं म्हणजे काय आहे एक्सपान्शन आहे. आता सी टू डी बघा, सी टू डी परत एकदा टेम्परेचर कॉन्स्टंट नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही म्हणजे इथे काय परत एकदा प्रेशर कॉन्स्टंट आहे. आता मी स्केच लगेच काढू शकतो. आता स्केच काढायला वेळ लागणारच नाही आहे. ए टू बी काय आहे प्रेशर कॉन्स्टंट. इथं प्रेशर घेतलं, इथं व्हॉल्यूम घेतलं. ए टू बी प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. बघा प्रेशर कॉन्स्टंट ए टू बी आणि काय एक्सपान्शन आहे बरोबर. बी टू सी कॉम्प्रेशन, बी टू सी कॉम्प्रेशन आहे. मग बी टू सी कॉम्प्रेशन व्हॉल्यूम आत आलं, इथं बी टू सी आला कॉम्प्रेशन. सी टू डी, सी टू डी काय आहे परत एकदा अशी प्रोसेस आली सी टू डी. आणि बघा हे सी टू डी झालं. परत एकदा प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून आडवी रेषा आली ना. प्रेशर कॉन्स्टंट आहे बघा इथे. परत आडवी रेषा आली, प्रेशर कॉन्स्टंट आहे. इथं आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं आहे बघा. इथं व्हॉल्यूम जास्त आहे, इथं व्हॉल्यूम कमी आहे. आणि परत एकदा एक्सपान्शन आहे म्हणजे व्हॉल्यूम वाढलं आहे. इथं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, इथं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. अशी डायग्रॅम पुढे. काय केलं यांचं यांनाच नाही माहिती. ह्या पद्धतीने ना इथे आयसोथर्मल कॉम्प्रेशन, इथं आयसोथर्मल एक्सपान्शन. आता मला व्ही टी डायग्राम काढायची. व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ए टू बी, ए टू बी प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. बरं ए टू बी प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे ए टू बी अशी येणार, तिरकी लाईन येणार. ए टू बी प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, तिरकी लाईन ए टू बी. बी टू सी काय आयसोथर्मल, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आयसोथर्मल. परत काय प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आलं असं. तर ह्या पद्धतीने डायग्राम आहे बघा. ए टू बी, ए टू बी प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. बी टू सी, बी टू सी एक मिनिट, बी टू सी काय कॉम्प्रेशन आहे, व्हॉल्यूम कमी झालं खाली आला बरोबर आहे. इथं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, इथं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, इथं प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, इथं प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. क्वेश्चन संपलाय हा. शेवटचा प्रॉब्लेम. A system is taken to its final state from initial state in hypothetical paths as shown in figure. Calculate the burden in each case. Calculate the burden in each case. त्यांनी आपल्याला प्रेशर ॲक्सिस दिलाय, व्हॉल्यूम ॲक्सिस दिलाय. दिस इज प्रेशर अँड दिस इज व्हॉल्यूम. प्रेशर आणि व्हॉल्यूम. आणि इथे एक प्रोसेस दिली हायपोथेटिकल. ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए. डायग्रॅम येतात का परीक्षेला? हो. मग MCQ मध्ये येऊ शकतं ना. MCQ मध्ये बघा. इथे इथे प्रेशर किती आहे 6, इथं प्रेशर किती आहे 2, इथं व्हॉल्यूम किती आहे 6, इथं व्हॉल्यूम किती आहे 2. बघा इथे 2 इथं 6. हे लिटरमध्ये
volume is in liter and the pressure is in 10⁵ Pascal pressure. तर त्यांनी विचारलं कॅल्क्युलेट द वर्डन इन ईच प्रोसेस कॅल्क्युलेट द वर्डन इन ईच केस. मग पहिली केस घेतली फर्स्ट केस A to B मध्ये काय प्रेशर रिमेन्स सेम प्रेशर सेम आहे A to B प्रेशर रिमेन्स सेम. ओके मग A to B काय आहे आयसोबेरिक प्रोसेस. मग वर्डन काय असतं P इंटू V2 मायनस V1. प्रेशर किती सांगा 6. इथून इथपर्यंतच्या प्रोसेसला प्रेशर किती आहे 6 इंटू 10⁵. V2 बघा किती 6 मायनस 2 इंटू 10⁻³ हे लिटर आहे लिटर. सो 10⁻³ मीटर क्यूब हे केलं मी इथं. सो 6 इंटू 6 मायनस 2 4 10⁵ इंटू 10⁻³ 6 24 24 इंटू 10⁻². सो W इक्वल टू 2400 काय आलं जूल. A to B झालं आयसोबेरिक प्रोसेस. आता B to C बघा B to C मध्ये काय आलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे 6च व्हॉल्यूम आहे ना. B ला किती व्हॉल्यूम आहे 6 C ला किती व्हॉल्यूम आहे 6 पण प्रेशर चेंज झाला आहे. सो दिस इज आयसोकोरिक प्रोसेस the volume remains constant. Isobaric process pressure remains constant. In isocoric process work done is 0. पण 0 लिहिताना पण 0 जूल लिहायचं. त्यानंतर परत C to D तिसरी प्रोसेस C to D is isobaric process. Pressure remains constant. पण इथं काय होतं एक्सपान्शन होतं व्हॉल्यूम वाढत होतं. इथे मात्र काय कॉम्प्रेशन आहे व्हॉल्यूम काय होतं व्हॉल्यूम कमी होतं. ओके आयसोबेरिक प्रोसेस. सो W इक्वल टू P इंटू V2 मायनस V1. तर प्रेशर किती इथे 2 इंटू 10⁵ पास्कल. V2 किती आहे तर 2 मायनस 6 इंटू 10⁻³ जूल. हे किती आले -4 -8 इंटू 10⁻² जूल. त्यांच्या आन्सरमध्ये आणि आपल्या आन्सरमध्ये फरक काय येतो आहे पॉवरमध्ये. हे तर 10⁵ आहे ना मांडलं आहे मी 2 इंटू 10⁵. हे लिटर आहे म्हणजे 10⁻³ बरोबर केलं आहे मी. ठीक आहे. आणि चौथी प्रोसेस जी आहे D to A इज अगेन आयसोकोरिक प्रोसेस आहे म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. सो वर्क डन इज 0 जूल. सो thus we completed all the examples. मी थर्मोडायनामिक्समधले सॉल्ड अनसॉल्ड सगळी गणितं घेतलीत. एकही प्रॉब्लेम माझ्याकडनं राहिलेला नाही आहे. सो नो लॅक्युना नो निग्लिजन्स फ्रॉम माय साईड. माझ्या साईडकडनं सगळं झालेलं आहे. ओके. आता माझं शिकवायचं काय बाकी आहे ते मी आत्ता नाही घेत कारण थोडं बोर झालं आहे. आता शिकवायचं काय बाकी आहे बघा मी तुम्हाला पुस्तकात दाखवतो शिकवायचं काय बाकी आहे. हा क्वेश्चन झाला. इथून झालं हीट इंजिन्स. हा रिड्यूस पार्ट होता. इथून पुढचा सगळा रिड्यूस पार्ट होता. हीट इंजिनची डेफिनेशन आहे इथे. हीट इंजिन्स आर डिव्हाइसेस दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इनटू वर्क or mechanical energy. Heat engines work by using cyclic process. हे किती सोडून heat engine is a system. Heat engine is a thermodynamic system which produces work done. अशी सिंपल डेफिनेशन वापरली तरी चालेल. तर याच्यामध्ये बघा हे आपण घेतलं वर्किंग सबस्टन्स हॉट अँड कोल्ड रिझर्वायर त्यानंतर सिलेंडर त्याच्यानंतर ही डायग्राम मी तुम्हाला शिकवली होती. हॉट वायर रिझर्वायर कोल्ड वायर रिझर्वायर इनपुट आउटपुट वर्क डन बरोबर वर्क डन हे घेतलं आहे आपण. हे सगळं घेतलं आहे. हे वाचण्याची गरज नाही. बघा हे काय आलं
इथे ना यांचं चुकलं आहे ॲक्च्युली, इथे चुकलं आहे बघा. हे जे वर्क डन आहे हे माझं आउटपुट आहे, हे माझं इनपुट आहे, इथलं खोड आहे व आउटपुट हे नाही होत. हे हीट रिजेक्टेड आहे. व्हॉट इज दॅट? इट इज द हीट रिजेक्टेड. ती आहे हीट रिजेक्टेड. आपण असं म्हणलो दिस इज हॉट वायर रिझर्वायर, दिस इज हीट इंजिन अँड दिस इज कोल्ड वायर रिझर्वायर. याने हीट दिली, याने हीट रिजेक्ट केली आणि इथं वर्क डन केलं. बरोबर. मग वर्क डन हे आउटपुट आहे, हे इनपुट आहे. मग इफिशियन्सी आली ती आउटपुट बाय इनपुट, W/QH. हे झालंय बाळांनो आपलं सगळं शिकून. बरोबर. मग ते हे हा फॉर्म्युला पण झालाय, सगळं तुमच्या वहीत आहे. हे झालंय हीट. आता पुढे काय म्हटलं, हीट इंजिन सायकल ऑन PV डायग्रॅम. PV डायग्रॅमवरती दाखवली इथे बघा, ही PV डायग्रॅमवरती दाखवली. A to B हीट ॲब्सॉर्प्शन, वर्क डन बाय गॅस, हीट रिजेक्टेड, वर्क डन. हे पण शिकवलंय मी, हे शिकवलेलं आहे. रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स. तर इथून पुढचा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा मला शिकवायचा आहे. ही डायग्रॅम पण मला शिकवायची आहे, हे शिकवायचं आहे मला. हे मी आत्ता नाही शिकवणार, मराठीचा पेपर होऊ द्या. रेफ्रिजरेटर शिकवलं आहे मी, रेफ्रिजरेटर शिकवलेलं आहे बघा. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स शिकवलं आहे मी, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स शिकवलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं रेफ्रिजरेटरमध्ये काय आहे. अगेन दिस हॉट वायर रिझर्वायर, दिस इज कोल्ड वायर रिझर्वायर. हा रेफ्रिजरेटर आहे, हा काय करतो, हीट सक करतो. हा कोल्ड म्हणजे रेफ्रिजरेटरचा जो आतला भाग आहे त्यातनं हीट सक करतो, क्यू सक करतो आणि ही काय केली, रिजेक्ट केली आणि याला आपण वर्क डन देतो. मग कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्समध्ये हा आउटपुट आहे, हा आउटपुट आहे. बरोबर. हे कोल्ड वायर रिझर्वायर आहे, हे हॉट वायर रिझर्वायर आहे, हे वर्क डन आहे. मग COPमध्ये हे आउटपुट आहे आणि हे इनपुट आहे. म्हणजे काय येणार, QC/W. सो दिस इज COP, QC/W. बघा इथे QC/W, COP, आउटपुट बाय इनपुट, आउटपुट बाय इनपुट. ते लेक्चरला मी छान घेतलेलं आहे, लक्षात घ्या. मला परत सांगायला लावू नका आता. हां, हे मला शिकवायचं आहे, हे मला शिकवायचं आहे आणि हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती 2 प्रश्न बनतात. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे स्टेटमेंट घ्यायचे बघा. इट इज इम्पॉसिबल, हे स्टेटमेंट आहेत घ्यायचे आहेत, येणारे परीक्षेला. याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहे, एक क्लॉसियस स्टेटमेंट आहे आणि दुसरं केल्विन प्लांक स्टेटमेंट आहे. हे कसं लक्षात ठेवायचं मला चांगलं येतं हे. तर हे आपलं राहिलं आहे. कार्नॉट सायकल झालं आहे माझं, डन झालं आहे. आपण हे घेतलं होतं, हे डायग्रॅम मी काढली होती. याच्यावरती हे आपण असं घेतलं होतं, याच्यावरती आपण हा प्रॉब्लेमसुद्धा घेतला होता. हे झालं आहे आपलं सगळं, हे घेतलं आहे मी. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघा इथं स्टेटमेंट केलं. इथे स्टर्लिंग सायकल मला घ्यायचं आहे. तर एवढा पार्ट माझा शिल्लक आहे. मी इथे नमूद करतो माझा काय पार्ट शिल्लक आहे. बघा मला काय शिकवायचं आहे. मला शिकवायचं आहे स्टर्लिंग सायकल, मला शिकवायचं आहे रेफ्रिजरेशन शिकवायचं आहे. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ आणि सेकंड स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ. एवढा पार्ट माझा राहिला आहे आणि हा व्हेरी 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 IMP आहे. हे येऊ शकतं, हे येऊ शकतं. ओके, अभ्यास करत राहा, इथे थांबूया आपण. चलो बाय बाय.